मी जरी काम करत असले तरी कंटिन्युअसली या दोघींना मला इथे समोर माझ्या समोरच ठेवायला लागतंय. तर तुम्ही घरातली कामं करताय का? तर हा मला प्रश्न खूप जास्त विचारला जात होता. तर राशीला ते या दोघी पण असतात आणि इथे आमचा टीव्ही पण आहे, त्यामुळे या टीव्ही सुद्धा इथून बघत असतात. तर मी तुमच्यासोबत सध्या एक खूप सेन्सिटिव्ह आणि नाजूक विषय घेऊन येणार आहे. तर जेवण महत्वाचं आहे, ठीक आहे. काम तर आपण आयुष्याला लागलेलेच असते. आणि आता त्या नाही बसल्या तर त्या वर बसल्यात, त्यांचं असं काही फिक्स नसतंय की ते हेच करतील किंवा त्या तेच करतील. तुम्ही सोशल मीडिया एजन्सी रन करताय, सोबतच तुम्ही ग्राफिक्सचे क्लासेस घेताय, तर तुम्ही कशा प्रकारे घर सोबत तुमचं करिअर जे आहे तर ते मॅनेज करताय. कारण 2 लहान मुली आहेत, त्यामुळे कशा प्रकारे मॅनेज करताय असे बरेच कमेंट्स तुमचे मला येत असतात. आणि स्पेशली आज त्या कमेंट्सना किंवा तुमच्या त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीचा माझा हा व्हिडिओ. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल असणार आहे, कारण काही टिप्स अँड ट्रिक्स ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न होते की तुम्ही एजन्सी रन करताय, करिअरमध्ये ग्रो करताय, फास्ट ग्रो करताय, तर तुम्ही घरातली कामं करताय का? तर हा मला प्रश्न खूप जास्त विचारला जात होता. तर येस, मी घरीच असते, घरातूनच मी माझा करिअरचा जो सेटअप आहे तर तो केलेला आहे. आणि नक्कीच स्वयंपाकघर, किचन हे आपल्या घरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असतं. कारण कितीही आपण काम केलं आणि जर आपल्याला व्यवस्थित जेवण नाही मिळालं तर त्या कामाचा आणि जे लाईफस्टाईल आपण जगतोय तर त्याचा काहीच उपयोग नाही, असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे नक्कीच इथली जी बेसिक कामं असतात तर ती मी सगळी करते. फक्त एक बेनिफिट आहे मला, किंवा मी त्या बाबतीत लकी आहे मी असं समजते. कारण सध्या म्हणजे वर्कलोड इतका जास्त वाढलाय की बऱ्याच गोष्टी मॅनेज करणं किंवा हँडल करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे. आणि त्यामध्ये मला माझ्या फॅमिलीचा जो सपोर्ट आहे तर तो मिळतो. मी सकाळच्या जेवणामध्ये फक्त भात आणि आमटी करते, कारण चपाती आणि भाजीचा डब्बा मला माझ्या मम्मीकडून येतोय. त्यामुळे त्या बाबतीत मी स्वतःला खूप जास्त लकी समजते. जे लोक घरी म्हणजे तुमच्या घरापासून जवळच जर तुमचं सासर वगैरे असेल तर ते लोक रिलेट करू शकतात. तर अशा प्रकारे माझा हा रोजचा दिनक्रम असतो. बाकी ओव्हरऑल रात्रीचं जे जेवण असतं तर आम्ही रात्री मोस्टली मी जेवण करते. आणि जर इव्हिनिंगचे बॅचेस असतील तर मला नाही मिळत जेवण करता, कारण 8ला बॅच असते. मग मी त्यावेळी फक्त गिरीजा आणि राशीपुरता भात असेल किंवा वरण भात असेल तर ते मी बनवते, आणि बाकी मग आम्ही डब्बा आणतो बाहेरून मेसचा. कारण तिथलं जे जेवण आहे तर ते घरगुती जेवण असतं. आणि फ्रँकली सांगायचं तर जेवण म्हणजे स्वयंपाक हा मला लहानपणापासून कधी जास्त आवडलाच नव्हता, पण खायची इच्छा मला खूप, म्हणजे वेगवेगळे पदार्थ चाखण्याची किंवा खायची इच्छा खूप असते. त्यामुळे मी आता सध्या ट्राय करते नवीन नवीन डिशेस. माझ्या मिस्टरांना जेवण खूप चांगल्या प्रकारे बनवता येतं, म्हणजे वेगवेगळे डिशेस ते ट्राय करतात. आणि नक्कीच ते ट्राय करतात वेगवेगळे भाज्या वगैरे काय असतील, मसाल्याच्या वगैरे भाज्या असतील, मला खूप जास्त आवडतात मसाल्याचे पदार्थ. त्यामुळं आम्ही ट्राय करत असतो घरामध्ये वेगवेगळे रेसिपीज. पण मी तुम्ही बोलताय सुगरण म्हणतात तर त्यापैकी मी नाही आहे. मला नक्कीच खायला खूप जास्त आवडतं वेगवेगळे डिशेस, पण करता येत नाहीत आणि मी शिकते. मला सांगायला तसं हे होतं की जेवण जे आहे तर ती मी लग्नानंतर मला माझ्या मिस्टरांनी पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं. म्हणजे मला पहिला बेसिक ज्या गोष्टी असतात तर त्या येत होत्या, पण प्रॉपर जेवण कसं असतं किंवा काय बनवायचं, कांदा किती भाजायचा, टोमॅटो किती भाजायचा, तर ह्याचं जे सगळं प्रमाण आहे तर ते मला लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी सगळं डिटेलमध्ये शिकवलंय. आणि असं आम्ही दोघंही फूडी आहोत, त्यामुळे आम्ही वेगवेगळे डिशेस ट्राय करतो. त्यामुळे मोस्टली सध्या आम्ही घरातून जो सपोर्ट आम्हाला मिळतोय, जो आमचा डब्बा आहे घरातला तर तो असतो. बाकी जे काही बेसिकली गोष्टी लागतात तर त्या आम्ही बनवते. आणि इव्हिनिंगला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी आम्ही डब्बा जो आहे तर तो घेतो मेसचा. सो दॅट जेवण महत्वाचं आहे, ठीक आहे. काम तर आपण आयुष्याला लागलेलेच असते, प्रत्येकाच्या काम लागलेलं असतं. त्यामुळे जेवण व्यवस्थित झालं पाहिजे. ते जे पदार्थ आपण खातोय तर ते चविष्ट असले पाहिजेत, आणि माझे पदार्थ इतके जास्त चविष्ट होत नाहीत खरं सांगायचं तर. त्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला की मोस्टली आम्ही घरगुती जो डब्बा आहे तर तो आम्ही यूज करतो.
पण आता थोड्या दिवसांनी आम्हाला ती जी मेथड आहे तर ती यूज करता येणार नाही, कारण गिरीजा आणि राशी आता मोठ्या होतात, त्यामुळे त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी ॲज इटच लागतात. आणि मी आता सध्या ट्राय करते की घरामध्येच मी त्याच्या गोष्टी असतील तर त्या बनवायच्या, म्हणजे रात्रीचा जो डब्बा आहे तर तो घरामध्येच तयार करायचं जेवण. कारण गिरीजा आणि राशीला मी बाहेरचं घरगुती जरी जेवण असलं तरी ते ट्राय करणं किंवा त्यांना ते देणं तसं खूप जास्त रिस्की आहे. त्यामुळे मी मोस्टली सध्या ट्राय करते. वर्क रुटीन मी अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे की मला थोडासा आता सध्या किचनमध्ये वेळ मिळणार, कारण ती सुद्धा माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि तिकडे मी थोडंसं आता लक्ष देत आहे. तर तुमचा अजून एक प्रश्न होता की तुम्ही काम कसं मॅनेज करत आहे 2 लहान मुलींसोबत. तर इथे आहेत माझ्या 2 लहान मुली. राशा, राशा, ही आहे गिरीजा आणि ती आहे राशी. तर मी मोस्टली मला सध्या मी युट्यूबसाठी तुमच्यासाठी कंटेंट बनवते आणि तो कंटेंट बनवण्यासाठी मला नक्कीच खूप अभ्यास करावा लागतो, कारण वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे वेबसाईट्स किंवा काही टिप्स अँड ट्रिक्स कामाशी रिलेटेड, करिअरशी रिलेटेड मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या करताना मला नक्कीच त्याचा अभ्यास करावा लागतो. मला ते नोट्स काढावे लागतात की कोणत्या मॅनरमध्ये किंवा माझं स्पीच जो आहे तर तो कशा पद्धतीने असेल, तर ते मला सगळं डिटेलमध्ये लिहावं लागतं. त्यामुळे मी इथे बसते. मोस्टली मी लिव्हिंग रूम जी आहे, हॉल जो आहे तर तो सिलेक्ट केला अशा टाईपची कामं करण्यासाठी, कारण इथे मला एकतर मी अशी यांच्यासाठी खाली बैठक केलेली असते, चटई असते मोस्टली ते, पण आता थोडी थंडी चालू आहे, बाहेर पाऊस आहे त्यामुळे इथे त्या खाली बसतात आणि आता त्या नाही बसल्या, तर त्या वर बसल्यात. त्यांचं असं काही फिक्स नसतं की ते हेच करतील किंवा त्या तेच करतील, पण जसं त्यांचा मूड असेल त्या अकॉर्डिंगली मग मी माझं जे काम असतं तर ते मॅनेज करते. मम्मी मम्मी म्हण, मम्मी 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 म्हणते ते. मी जरी काम करत असले तरी कंटिन्युअसली या दोघींना मला इथे समोर, माझ्या समोरच ठेवायला लागतंय, कारण दोघी पण तशा लहानच आहेत. गिरीजाला सुद्धा बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, ती सुद्धा लहान आहे आणि त्यामुळे कंटिन्युअसली मला इथेच त्यांच्यासोबत राहावं लागतंय. त्यामुळे मी त्यांचा जो काही टाइम असेल तर तो ऍडजस्ट करून मग मी माझ्या गोष्टी करते. तर अशा होत असतात. माझ्या बुक्सची हालत जर तुम्ही बघितलीत, मी काही बुक्स दाखवते तर त्याची जर तुम्ही हालत बघितलीत तर सगळ्या बुक्सचे पुट्टे फाटलेले आहेत, पेन्स कुठं मिळत नाहीये. तर असं सगळं माझं जे काही स्टेशनरीचं सामान असतं तर ते अत्यावस्त सगळीकडे असतंय. डायरीचे सुद्धा सगळे पेजेस फाडलेले आहेत, जे आपण प्लॅनर बोलतो. मी तुम्हाला सांगत असते की वीकली प्लॅनर करा, मंथली प्लॅनर करा आणि बुकमध्ये ठेवा. तर हे असे माझे बुक्स सध्या अशा कंडिशन मध्ये आहेत, तरी पण मी काही बुक्स वेगळे ठेवायचा प्रयत्न करते, कारण नोट्स हे मला लिहावेच लागतात आणि त्यामुळे मी आता प्लॅनर जो आहे तर तुम्ही माझ्या मोबाईलमध्येच यूज करायला चालू केला. म्हणजे नोट्स जे काय असतील तर त्या मी मोबाईलमध्येच काढते आणि मोबाईलमध्येच त्या वाचते, कारण मोबाईल नेहमी ॲक्सेसिबल असतो बुक्सपेक्षा. त्यामुळे मी मोस्टली जे काय प्लॅनरचं असेल माझं तर ते मोबाईलमध्येच ऍड करते, आणि बुक्स अशा फाटतात आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. राशीला दे, राशीला, राशीला बरं दे तिला. राशा घे बाळ भरवाले. तर तुमचा अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न होता, म्हणजे क्लासेस आपले दुपारी 1:30 ते 2:30 असतात आणि त्यानंतर 3 ते 4 असतात. मग क्लासेसचा जो वेळ असतो तर त्या वेळेमध्ये बाळांना कोण घेतं. तर क्लासेसचा वेळ आता आज दुपारची वेळ आहे, मी आज क्लासला सुट्टी दिली आहे कारण आज थोडीशी माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी आज यांच्यासोबत बसले. पण रेग्युलरली ज्यावेळी क्लासेस असतात त्यावेळी मम्मी दोघींना घेऊन बसते आणि त्या आता चिरमुरे खायले. गिरीजा काय खायलेस, काय खायलेस, काय राशा. त्यामुळे तुमचा हा पण प्रश्न क्लिअर झाला असेल की दुपारच्या वेळेमध्ये मुली कुठं असतात आणि काय करतात. तर इकडे असतातच, खालीच हॉलमध्येच बसतात, कारण खाली त्यांना बैठी व्यवस्था करून दिली की व्यवस्थित त्यांच्या त्या खेळत बसतात. त्यांना असं कंटिन्युअसली कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये एंगेज करून ठेवावं लागतं, नाहीतर त्या आता सध्या गिरीजा स्पेशली पूर्ण घर एक्सप्लोअर करते आणि सगळ्या गोष्टी अत्याव्यस्त करते. तुम्ही बघितलात हॉल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टी सकाळी व्यवस्थित लावलेल्या असतात तर त्या दुपारपर्यंत ज्या त्या ठिकाणी असतात असं नाही. त्यामुळे ही माझी घरातली सगळ्यात जास्त कम्फर्टेबल प्लेस आहे.
तर इथे मी मोस्टली माझं काम पण करते, इथे या दोघी पण असतात आणि इथे आमचा TV पण आहे, त्यामुळे या TV सुद्धा इथून बघत असतात. त्यामुळे मोस्टली गोष्टी मॅनेज होतात आणि किचनसुद्धा लगेचच इथं मला ॲक्सेसिबल होतं. त्यामुळे मोस्टली माझ्या दिवसातला बराच वेळ जो असतो तर आम्ही सगळे इथेच स्पेंड करतो. तर तुमचा अजून एक प्रश्न तुम्ही जास्त प्रमाणात विचारताय तो म्हणजे तुम्ही घरातल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात जसं की क्लिनिंग असेल, लॉन्ड्री असेल, किचनचे युटेन्सिल्स म्हणजे भांडी असेल, तर ते तुम्ही कसं मॅनेज करताय आणि त्यातून तुम्ही कसा वेळ काढताय तुमचा जो काय करिअरशी रिलेटेड काम असतं त्याच्यासाठी. तर सगळ्यात पहिला मी क्लिनिंगबद्दल बोलते. तर क्लिनिंग मोस्टली आम्ही स्वतःच करतो, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करून करतो क्लिनिंगचा जो पार्ट आहे तो. कारण 2 लहान मुली आहेत त्यामुळे कंटिन्युअसली घरामध्ये क्लिनिंग ही लागतेच आणि त्यामुळे आम्ही ती स्वतःच करतो. आणि त्यानंतर लॉन्ड्रीसाठी वॉशिंग मशीन मी यूज करते आणि त्यानंतर युटेन्सिल्स म्हणजे भांड्यांसाठी आपल्याकडे हाऊस हेल्प आहे. त्यामुळे गोष्टी थोड्याशा सॉर्ट होतात. प्रत्येकाला आपले आपले जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा रोल्स असतात तर ते माहिती असतात डेली आणि त्यामुळे मला थोडासा जास्त वेळ मिळतो माझं जे काही काम असेल तर ते करण्यासाठी आणि त्यामुळे गोष्टी ऑटोमॅटिकली सॉर्ट होतात. द ओनली इंटेन्शन ऑफ दिस व्हिडिओ इज टू मोटिवेट यू. कारण तुमचे बरेच प्रश्न येत होते की तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करताय, तर ते प्लीज सांगा आणि त्याच्यासाठीचा मी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आय होप हा व्हिडिओ आणि माझं जे काही प्लॅनिंग आहे तर ते तुम्हाला आवडलं असेल. तर नक्कीच माझ्या फॅमिलीची साईज असेल आणि तुमच्या फॅमिलीची साईज असेल किंवा जे रेस्पॉन्सिबिलिटीज माझ्याकडे आहेत आणि तुमच्या आहेत तर हे नक्कीच वेगवेगळे असू शकतात आणि त्यामुळे तुमच्याकडे जो वेळ उपलब्ध असतो किंवा जे तुमच्याकडे फॅसिलिटीज आहेत तर ते वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे नक्कीच हा कोणताही कंपॅरिझन करणारा व्हिडिओ नाही आहे. प्रत्येकाने आपला टाईम काय आहे किंवा आपल्याकडे स्किल्स कोणती आहेत तर हे बघून जर तुम्ही वर्क फ्रॉम होमचं कोणतं ऑप्शन चूज केलात आणि जर तुम्ही त्या अकॉर्डिंगली काम केलात तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होणार आहे. तर तुमच्याकडे जो मोकळा वेळ मिळतो, मला हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे, तुमच्याकडे जो मोकळा वेळ मिळतो जो तुम्ही यूट्यूबवरती स्क्रोल करता, आता सध्या तुम्ही यूट्यूबवरती स्क्रोल करता तर यूट्यूबवरती स्क्रोल करता किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही जर तुमचा टाईम वेस्ट करत असाल तर हा जो वेळ आहे थोडाफार तो नक्कीच तुम्ही तुमच्या कुठल्याही स्किल डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकता. कुठलीही नवीन एखादी स्किल जी तुम्हाला इन्कम जनरेट करून देऊ शकते. तर सध्या बरेच ऑप्शन्स आहेत, फक्त गरज आहे एक्सप्लोअर करण्याची. तर थोडंसं एक्सप्लोअर करा. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे स्किल्स काय आहेत आणि त्या अकॉर्डिंगली सध्या मार्केटमध्ये कोणते जॉब्स वर्क फ्रॉम होम सर्व्हिस प्रोव्हाइड करतात किंवा फ्रीलान्सिंग एक उत्तम सध्या करिअर आहे. जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल तर तुमच्याकडे जितका वेळ आहे तर तितकं काम तुम्ही करू शकताय आणि नक्कीच तुम्ही फ्रीलान्सिंगकडे थोडंसं जास्त इंथुझियाझमने किंवा इंटरेस्टने जर बघितलं तर नक्कीच तिथे तुम्ही तुमचा चांगला करिअरचा सेटअप जो आहे तर तो करू शकताय. कारण माझ्या करिअरची जी सुरुवात होती तर ती मी फ्रीलान्सिंगपासूनच केली होती. एका क्लायंटपासून माझी सुरुवात झाली होती आणि आत्ता माझी एजन्सी मी चालू केलेली आहे. सोबतच मी अकॅडमी रन करते. गेले 2 वर्षापासून माझी अकॅडमी चालू आहे. तर इथे बऱ्याच महिलांना, स्पेशली मी महिलाच टार्गेट करते कारण स्टुडंट्स पण असतात किंवा काम करणारे लोकंसुद्धा असतात, पण मी मोस्टली लेडीज टार्गेट करते कारण सध्या ते माझं मिशन आहे आणि बऱ्याच लेडीजना मी अशा प्रकारे इथं स्किल डेव्हलपमेंट जे आहे ग्राफिक्सशी रिलेटेड तर ती मी देते. तर तुम्हाला ग्राफिक्सच यावं किंवा तुम्ही याच फील्डमध्ये मी करते म्हणून तुम्ही हेच फील्ड चूज करावं तर असं काही नाही आहे. तुमच्या इंटरेस्टचं कोणतंही फील्ड असेल तर ते तुम्ही चूज करू शकताय. वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स असलेले मी तुम्हाला आपल्याच चॅनलवरती जर तुम्ही वर्क फ्रॉम होमचे सर्च केला तर तुम्हाला 2-3 व्हिडिओज मिळतील ज्याच्यामध्ये मी वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स ॲड केलेत. मी काही व्हिडिओजचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. जर तुम्ही एज्युकेटेड हाऊसवाईफ्स असाल तर ते नक्कीच तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग, कॉन्टेंट रायटिंग आहे, फ्रीलान्स व्हिडिओ एडिटिंग आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, त्यानंतर इतर सर्व्हिसेसमध्ये तुम्ही फूड व्यवसाय जो असेल टिफिन्सचा तर तो चालू करू शकता किंवा फूडमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत तर ते तुम्ही फूडचे काही प्रोडक्ट्स तुम्ही लॉन्च करताय तर ते तुम्ही तिथे चालू करू शकता. ट्युशन असेल, एज्युकेशनल फील्डमध्ये असेल, यूट्यूब चॅनल आहे तर हा सुद्धा सध्या करिअर ऑप्शन आहे किंवा तुम्ही वेगवेगळे तुमच्याकडे स्किल आहे आणि जर ती तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायची आहे तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जसे मी घेते तर त्या प्रकारे सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे जितका वेळ उपलब्ध आहे तर तो वेळ तुम्ही कशा प्रकारे यूज करताय तर त्याच्यावरती तुमचा जो काही करिअर असेल तर तो डिपेंड राहणार आहे. त्यामुळे एक्सक्यूजेस जर तुम्ही देत असाल तर ते तुम्ही स्वतःला देताय. कारण नक्कीच जर अशा गोष्टी मॅनेज करायच्या असतील तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते की खूप त्रास होतोय. म्हणजे या गोष्टी
सोप्या नाही आहे. जी पाथ आपण निवडलेली आहे म्हणजे फॅमिलीसोबतच करिअर, तर ही खूप पाथ अवघड आहे. आपल्याला प्रत्येक वेळी वाटत असणार आहे की या गोष्टी मलाच का आहेत किंवा हा वर्कलोड मीच का करते, ही कामं मलाच का आलं. तर या बऱ्याच गोष्टी, या बऱ्याच प्रश्न आपल्याला पडतात. पण ॲट द एंड ऑफ द डे ज्यावेळी तुम्ही सक्सेस कडे वाटचाल करता आणि ज्यावेळी तुम्हाला सक्सेस मिळतो, तर ट्रस्ट मी, जे लोक तुमच्यावरती हसत असतात किंवा जे तुम्हाला नावं ठेवत असतात, तर त्यांना तुम्ही उत्तर देताय तुमच्या कामातून, तर ह्याच्यापेक्षा कुठलाही सक्सेस जो आहे तर तो मोठा नसणार आहे. तर या गोष्टी मी पर्सनली एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला वर्कलोड हा येणारच आहे. कारण जर तुमच्याकडे लहान बाळ असेल माझ्यासारखं आणि जर तुम्ही करिअरमध्ये एंटर करताय, कारण मी पर्सनली ज्यावेळी गिरीच्या पोटात होती तर तेव्हापासून मी काम करते आणि मी ब्रेक नाही घेतलेला. तर त्याचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केले की मी कामामध्ये का नाही ब्रेक घेतला. कारण ब्रेक घेतला की पुन्हा, मी तुम्हाला जसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एकदा ब्रेक घेतला की पुन्हा ती गाडी चालू करायला किंवा ती ढकलायला खूप आपली एनर्जी वाया जाते. हा सेटअप जो आहे तर तो मी खूप कष्टाने, खूप मेहनतीने, हे जे माझं आत्ताचं नेटवर्क आहे तर हे मी केलेलं आहे आणि ते मला कुठेही लूज करायचं नाही आहे किंवा ते पुन्हा मागे मला आणायचं नव्हतं. तर त्यामुळे मी चूज केलं की यस, मला थोडासा त्रास होईल मदरहूडच्या फेजमध्ये करिअर बॅलन्स करताना, पण नक्कीच जर मी सक्सेस झाले तर खूप आनंद होईल आणि खूप मोठ्या गोष्टी मी अचीव करू शकते. आणि यस, नक्कीच, कारण ज्या वेळीपासून आता गेले 3-4 वर्ष मी या फील्डमध्ये काम करते आणि गेले 2 वर्ष मला या फील्डमध्ये सक्सेस मिळतोय. तर या 2 वर्षांमुळे आमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल बाबतीत खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. कारण आमच्या लाईफला किंवा आमच्या संसाराला 2 व्यक्तींच्या इन्कमची साथ जी आहे तर ती मिळाली आणि खूप फास्ट आम्ही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अचीव केल्यात. तर त्या अचिव्हमेंट्स मी तुमच्यासोबत वेळ आली की लवकरच शेअर करेन, कारण खूप मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत त्या स्वतः माझ्यासाठी. त्यामुळे मी नक्कीच त्या तुमच्यासोबत शेअर करेन. आणि यस, मला फक्त हेच सांगायचं आहे तुम्हाला की यस, तुम्ही जर ठरवलं, तुमची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि थोडासा त्रास सहन करण्याची तुमची सहनशक्ती असेल, कारण स्त्री असेल, महिला असेल तर तिच्याकडे या सगळी गुणं आपसूक असतातच, फक्त त्याला पॉलिश करण्याची आपल्याला गरज असते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकता. कोणतीही गोष्ट नवीन जर तुम्हाला अचीव करायची असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये, स्पेशली तुमच्या पार्टनरसोबत तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे तर ते चांगल्या पद्धतीचं हवं आहे. तुमचे जे काही करिअरचे गोल्स असतील, तुमचं जे काय प्रोजेक्ट्स तुमचे असतील, जे तुम्ही करणार आहात सध्या, तर ते तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे आणि अकॉर्डिंगली म्युच्युअल अंडरस्टँडिंगने तुम्हाला ज्या गोष्टी असतील तर त्या मॅनेज करायच्या. तर नक्कीच तुमच्यासाठी हा जो मेथड आहे तर तो खूप जास्त सोयीस्कर जाणार आहे. सो आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी तुमच्यासोबत सध्या एक खूप सेन्सिटिव्ह आणि नाजूक विषय घेऊन येणार आहे. तर त्याच्यावरती सध्या माझी स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे. तर ती व्हिडिओ बऱ्याच महिलांना डेडिकेटेड आहे. तर अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. आणि अजून एक गुड न्यूज आहे की आपल्या चॅनलला नुकतेच 7000 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत. हे फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. आणि यासाठी तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणते. कीप सपोर्टिंग.